नमस्कार मित्रांनो, 1 जानेवारी 2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1 जानेवारी 2016 रोजीच्या वेतन निश्चितीबाबतचा शासन निर्णय आलेला आहे. शासन निर्णय काय पहा. माननीय बक्षीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समितीने दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी वेतन निश्चिती कशी करावी याबाबत त्यांच्या शिफारस अहवालामध्ये राज्य शासनास कोणतीही शिफारस केलेली नाही. त्यामुळे सदरबाबतची तरतूद शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक 30/1/19 अंतर्भूत होऊ शकलेली नाही. यापूर्वी 6व्या वेतन आयोगामध्ये 22/4/2009 रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेतील नियम क्रमांक 14 दिनांक 1 जानेवारी 2006 पूर्वी कालबद्ध पदोन्नती अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती कशी करावी याबाबत तरतूद केलेली आहे. शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक 22/4/2009, शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 29/4/2009 मधील तरतुदीनुसार दिनांक 1/1/16 पूर्वी ज्यांनी कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांची दिनांक 1/1/6 रोजी 6व्या वेतन आयोगाच्या वेतन संरचनेत वेतन निश्चिती त्या विभागाकडून झालेली आहे. त्यामुळे आता त्यापैकी ज्या कर्मचारी अधिकारी यांनी यथास्थिती 1/4/10, 21/5/10 व 5/7/10, 1/7/11, 6/9/14 आणि दिनांक 10/2/15, दिनांक 9/12/16, 11/5/17 मधील तरतुदीनुसार दिनांक 1/10/6 ते 31/12/2015 पर्यंतच्या कालावधीत सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा यथास्थिती पहिला व दुसरा लाभ घेतला आहे अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचारी अधिकारी यांची दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी वेतन निश्चिती कशी करावी याबाबतची तरतूद आता पुढीलप्रमाणे करण्यात आलेली आहे. मध्ये दिनांक 1/1/16 पूर्वी यथास्थिती सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला अथवा दुसरा लाभ मिळाल्यानंतर दिनांक 1/1/16 पूर्वी कार्यात्मक पदोन्नती मिळालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची वेतन निश्चिती ही वेतन मॅट्रिक्समधील अनुज्ञेय वेतन स्तरामध्ये शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक 1/1/19 मधील यथास्थिती नियम 7 किंवा नियम 11 नुसार करण्यात यावी. त्यानंतर मध्ये दिनांक 1/1/16 पूर्वी यथास्थिती सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ मिळाल्यानंतर दिनांक 1/1/16 पूर्वी पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असूनही कार्यात्मक पदोन्नती न मिळालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची वेतन निश्चिती हे वेतन मॅट्रिक्समधील अनुज्ञेय वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तरामध्ये शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक 30/1/19 मधील यथास्थिती नियम 7 किंवा नियम 11 नुसार करण्यात यावी. यासाठी उदाहरणं दिलेली आहेत. या उदाहरणानुसार दिनांक 1/1/16 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मिळाला तथापि लाभाच्या पदावर कार्यात्मक पदोन्नती न झालेल्या कर्मचाऱ्याची दिनांक 1/1/16 रोजीची वेतन निश्चिती पुढीलप्रमाणे होणार आहे. कर्मचाऱ्याच्या मूळच्या पदाचे वेतन बँड प्लस ग्रेड पे हे पुढे दिलेलं आहे. त्यानंतर 1/1/2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला भाग पुढील पदोन्नतीच्या वेतन संरचनेत मंजूर केला. त्याच्यामध्ये PB2 रुपये 9,334,800 व ग्रेड पे रुपये 4,300. त्यानंतर लाभाच्या वेतन बँडमधील मूळ वेतन हे रुपये 11,000 झालेलं आहे. विद्यमान मूळ वेतन हे 15,300 म्हणजेच 11,000 अधिक 4,300. 2.57 या गुणांकाने गुणून येणारे वेतन हे 15,300 गुणिले 2.57 बरोबर 39,321 झालेलं आहे. रुपये 4,300 या ग्रेड वेतनाशी समकक्ष वेतन स्तर हा पे मॅट्रिक्समध्ये S14 या स्तरामधला दिलेला आहे. वेतन मॅट्रिक्समधील दिनांक 1/1/16 रोजीचे सुधारित वेतन हे 39,800 झालेलं आहे. त्यानंतर पुढील वेतनवाढीचे दिनांक हे 1/7/16ला 41,000, 1/7/17ला 42,200 तर 1/7/18ला 43,500 असं असणार आहे. तसंच 1/1/16 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला वा दुसरा लाभ मिळालेल्या व पदोन्नतीच्या संधी नसलेल्या कर्मचाऱ्यांची प्रथम वा योजनेचा लाभ मिळण्याच्या विद्यमान वेतन श्रेणीत अनुज्ञेय असलेल्या वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तरामध्ये शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक 30/1/19 मधील यथास्थिती नियम 7 किंवा नियम 11 नुसार वेतन निश्चिती करण्यात यावी आणि त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी दिनांक 1/1/16 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा फक्त एक लाभ घेतला आहे त्यांना लगतच्या पुढील वेतन स्तरामधील उचित सेलमध्ये देण्यात यावा.
तर ज्या कर्मचाऱ्यांनी 1/1/16 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे 2 लाभ घेतले आहेत त्यांना नजीकच्या वेतन स्तरापुढील वेतन स्तरामधील उचित सेल देण्यात यावा. यासाठी उदाहरण दिलेलं आहे. पदोन्नतीची संधी नसलेल्या पदावर कार्यरत ज्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/16 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ फर्स्ट बेनिफिट ऑफ MSCPS मंजूर झाला आहे त्यांची दिनांक 1 जानेवारी 2016 रोजीची वेतन निश्चित ही पुढील प्रमाणे होणार आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्याचे ग्रेड वेतन आणि ग्रेड पे 5,200, 20,200 प्लस ग्रेड पे 1900. 1/1/16 रोजी पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ हा पुढे नमूद एकाकी पदाच्या वेतन संरचनेत मंजूर केला. त्याच्यामध्ये PB1 रुपये 5,200, 20,200 आणि ग्रेड पे 1900 प्लस 200. लाभाच्या वेतन बँडमधील मूळ वेतन हे 8,220 झालं. लाभ मंजुरीच्या दिनांकास विद्यमान मूळ वेतन हे 10,320 म्हणजेच 8,220 वरचं मूळ वेतन प्लस 1,900 ग्रेड पे आणि 200 रुपये. त्यानंतर शासन निर्णय वित्त विभाग 6/9/14 व दिनांक 10/2/15 नुसार मूळ वेतन हे 10,420 म्हणजेच रुपये 10,320 प्लस 100 रुपये. दिनांक 31/12/2015 रोजीचे प्रत्यक्षात विद्यमान मूळ वेतन हे 10,420 झालेलं आहे. याला 2.57 ने गुणल्यानंतर येणारं वेतन हे 26,779.40 रुपये झालेलं आहे. पॉईंटमध्ये ते पूर्णांकात 26,780 झालेलं आहे. रुपये 1900 या ग्रेड वेतनाशी समकक्ष वेतन स्तर हा S6 आहे. S6 वेतन स्तरामध्ये रुपये 26,780 या रकमेची सेल नसल्याने या वेतन स्तरातील नजीकच्या सेलमध्ये दिनांक 1/1/16 रोजीची होणारी वेतन निश्चिती ही 26,800 अशी पुढची घेतलेली आहे. त्यानंतर तथापि 1/1/16 पासून लागू केलेल्या 3 लाभाच्या योजनेमध्ये एकाकी पदासाठी नजीकचा वेतन स्तर अनुदेय केला असल्याने या ठिकाणी देखील नजीकचा S7 हा वेतन स्तर संबंधितास अनुज्ञेय राहील. या S7 वेतन स्तरामध्ये मूळ वेतन हे 26,800 इतक्या रकमेची सेल असल्यामुळे रुपये 26,800 इतकं वेतन निश्चित झालेलं आहे. त्यानंतर पुढील वेतनवाढीचे दिनांक हे त्यांचे 1/7/16ला 27,600 असतील, 1/7/17ला 28,400 आणि 1/7/18ला 29,300 या पद्धतीनं असेल. तर याच्यामध्ये वरती जे स्टार दिलेले होते त्यामध्ये कशानुसार ते दिलेलं आहे, कोणत्या तरतुदीनुसार दिलेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर उदाहरण तिसरं आहे. पदोन्नतीची संधी नसलेल्या पदावर कार्यरत ज्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/16 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ सेकंड बेनिफिट ऑफ MSCPS मंजूर झाला आहे त्यांची दिनांक 1 जानेवारी 2016 रोजीची वेतन निश्चिती पुढील प्रमाणे होणार आहे. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचे मूळ पदाचे वेतन बँड आणि ग्रेड पे 5,200, 20,200 प्लस ग्रेड पे 1900. पदोन्नतीची संधी नसलेल्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्याने धारण केलेल्या पदाच्या वेतन संरचनेत बदल न करता त्याला अनुज्ञेय असलेल्या ग्रेड वेतनामध्ये दुसरा लाभ मंजुरीच्या अनुषंगाने 1/1/16 पूर्वी समुचित ग्रेड वेतन स्वतंत्रपणे अनुज्ञेय करण्यात आले आहे. अशा प्रकारे वेतन संरचना PB1 ग्रेड पे 1900 अशीच राहून रुपये 850 इतके समुचित ग्रेड वेतन स्वतंत्रपणे अनुज्ञेय केलेले आहे. म्हणजे PB1 रुपये 5,200, 20,200 ग्रेड पे 1900. त्याच्यामध्ये प्रथम लाभ हा 300 रुपये 200 अधिक 100. द्वितीय लाभ हा 550 त्याच्यामध्ये 450 प्लस 100 असं आहे आणि एकूण ग्रेड वेतन हे 2,750 असं होईल. लाभाच्या तारखेस वेतन बँडमधील मूळ वेतन हे 11,690 होईल. लाभ मंजुरीच्या दिनांकास विद्यमान मूळ वेतन हे 14,440 प्लस 11,690 प्लस 2,750. दिनांक 31/12/2015 रोजीचे प्रत्यक्षात विद्यमान मूळ वेतन हे रुपये 14,440 असेल. याला 2.57 ने गुणल्यानंतर येणारी रक्कम ही 37,111 इतकी झालेली आहे. त्यानंतर रुपये 1900 या ग्रेड वेतनाशी समकक्ष वेतन स्तर S6 या S6 वेतन स्तरामध्ये रुपये 37,111 या रकमेची सेल नसल्याने या वेतन स्तरातील नजीकच्या सेलमधील रुपये 37,200 इतके वेतन हे निश्चित झालेलं आहे. म्हणून वेतन स्तर S6 मध्ये रुपये 37,200 ही रक्कम येईल.
उपरोक्त क येथील तरतुदीनुसार दिनांक 31/12/15 पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी दुसरा लाभ घेतला आहे अशा कर्मचाऱ्यांची दिनांक 1/1/16 रोजी वेतन निश्चिती करताना त्यांना नजीकच्या वेतन स्तरानंतर येणारा लगतचा वेतन स्तर अनुज्ञेय राहील. त्यानुसार या ठिकाणी S6 या वेतन स्तरानजीकचा वेतन स्तर हा S7 असून या वेतन स्तरामध्ये 37,200ची सेल असल्याने या सेलमध्ये वेतन निश्चित होईल. तथापि संबंधित कर्मचाऱ्यांनी 2 लाभ घेतले असल्याने त्यास अनुज्ञेय वेतन स्तर हा S8 आहे. या S8 वेतन स्तरामध्ये 37,200ची सेल नसल्याने नजीकच्या ₹37,500 या सेलमध्ये संबंधित कर्मचाऱ्याचे 1/1/16 रोजीचे मूळ वेतन निश्चित होईल आणि ते आपल्याला इथं दिलेलं आहे 37,500. त्यानंतर पुढील वेतनवाढीचे दिनांक हे 1/7/16ला 38,600 असेल, 1/7/17ला 39,800 असेल, तर 1/7/18ला 41,000 इतकं असणार आहे. त्यानंतर या संदर्भात काही टीप दिलेल्या आहेत. 1/1/16 पूर्वीच्या पहिल्या व दुसऱ्या लाभ धारकांच्या विद्यमान मूळ वेतनास 2.57 या गुणांकाने गुणल्यानंतर येणारी रक्कम ही 2 सेलमधील रकमांच्या दरम्यानची रक्कम असल्यास अशा वेळीच 2 सेलपैकी नंतरच्या सेलमधील रक्कम संबंधितास अनुज्ञेय राहील. अन्य प्रसंगी वरीलप्रमाणे गुणल्यानंतर येणारी रक्कम ही संबंधित वेतन स्तरामधील सेलमध्ये आढळून येत असल्यास तेवढी रक्कम संबंधितास अनुज्ञेय राहील. दुसरी टीप दिलेली आहे. हाकीम समितीच्या शिफारशीनुसार 6व्या वेतन आयोगात पदोन्नतीच्या संधी नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पदांच्या वेतन संरचनेत कोणताही बदल न करता अतिरिक्त ग्रेड वेतन मंजूर करून आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्याची संकल्पना त्यावेळच्या परिस्थितीनुसार अस्तित्वात होती. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या लाभ मंजुरीच्या अनुषंगाने एकाकी पदावरील कर्मचारी व अधिकारी यांच्या ग्रेड वेतनात वाढ झाली असली तरी त्यांच्या पदास 6व्या वेतन आयोगात अनुज्ञेय केलेली वेतन संरचना बदलली असा अर्थ होत नाही. तसेच राज्य वेतन सुधारणा समिती 2017च्या शिफारस क्रमांक 5.5.4 खालीलप्रमाणे आहे. यामध्ये एकाकी पदावरील कर्मचारी अधिकारी यांना 1/1/16 ते 31/12/18 पर्यंतच्या कालावधीत लाभ अनुज्ञेय झाल्यास सदर लाभ त्यांना पुढीलप्रमाणे मंजूर होईल. या प्रकारामध्ये येणारे अधिकारी कर्मचारी यांना या नवीन योजनेअंतर्गत त्यांची पे मॅट्रिक्समधील लेवल विचारात घेऊन नजीकच्या लेवलमध्ये वेतन निश्चितीचा लाभ हा पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाभ मंजुरीच्या अनुषंगाने अनुज्ञेय राहील. टीप 3 दिलेली आहे की उपरोक्त शिफारस राज्य शासनाने स्वीकारली आहे. त्यामुळे एकाकी पद अथवा पदोन्नतीच्या संधी नसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत नजीकच्या लेवलमध्ये उचित सेलमध्ये वेतन निश्चितीचा लाभ देणे क्रमप्राप्त आहे. तसेच दिनांक 1/1/16 रोजीचे वेतन निश्चित करताना वाढीव अतिरिक्त ग्रेड वेतनाचा लाभ हा मूळ वेतनात मिळवून संबंधित कर्मचारी अधिकारी यास दिला जाणार आहे. परिणामी 1/1/16 पूर्वीचा पहिला व दुसरा लाभधारकास 1/1/16 रोजीचे वेतन निश्चित केल्यानंतर अनुज्ञेय ठरणारे वेतन हे त्याने 1/1/16 पूर्वी यथास्थिती 1 अथवा 2 लाभ घेतला आहे हे विचारात घेऊन यथास्थिती पहिल्या लाभाच्या अनुषंगाने विद्यमान वेतन स्तराच्या लगतच्या नजीकच्या वेतन स्तरामध्ये आणि दुसऱ्या लाभाच्या अनुषंगाने लगत नंतरच्या वेतन स्तरामध्ये देऊ करण्यात येणार आहे. म्हणजेच 6व्या वेतन आयोगात पहिल्या व दुसऱ्या लाभ मंजुरीमुळे मूळ ग्रेड वेतनात अतिरिक्त ग्रेड वेतन मिळवून होणाऱ्या एकूण ग्रेड वेतनाप्रमाणे समकक्ष वेतन स्तर 7व्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्समध्ये देणे अपेक्षित नसल्याने दिला जाणार नाही. तर 6व्या वेतन आयोगाची संबंधित पदाची मूळ वेतन संरचना प्रमाणभूत मानून त्या आधारे व त्या नमूद केल्याप्रमाणे उचित वेतन स्तर संबंधितास अनुज्ञेय होणार आहे. या शासन निर्णयान्वये वरीलप्रमाणे केलेली तरतूद तसेच या खाली मार्गदर्शक म्हणून दर्शविलेली उदाहरणे विचारात घेऊन दिनांक 1 जानेवारी 16 पूर्वी यथास्थिती कालबद्ध पदोन्नती अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची दिनांक 1 जानेवारी 16 रोजीची वेतन निश्चितीची कार्यवाही करावी असे सर्व मंत्रालयीन विभाग यांना तसेच त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांना कळविण्यात यावे. तर अशा संबंधीचा हा 7व्या वेतन आयोगासंबंधित हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे.